उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून एम व्यंकय्या नायडू यांची निवड। नायडू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी दुबईतल्या कंपनीच्या संचालकांना अटक। अनंतनागमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार। कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश। प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकरी संघर्ष समितीचा येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा। आणि गुजरात, आसाम, ओदिशात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत। राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांची उमेदवारी घोषित केली आहे। भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली। नायडू यांच्या निवडीचं रालोआच्या सर्व घटक पक्षांकडून स्वागत करण्यात आलंय। उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर काल रात्री नायडू यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विरोधी पक्षांकडून निवडले गेलेले गोपालकृष्ण गांधी हेही आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे। उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात, त्यात स्वीकृत सदस्यांचाही समावेश असतो। येत्या 5 ऑगस्टला होणाऱ्या मतदानात राज्यसभेचे 245 तर लोकसभेचे 545 असे एकूण 790 सदस्य मतदान करतील। मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर होईल। काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात काल लष्करानं केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। लष्करानं चालवलेल्या शोधमोहिमेच्या वेळी दबा धरून बसलेल्या या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला। लष्कराच्या जवानांनी या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात 3 दहशतवादी ठार झाले। हे तिघेही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या संघटनेचे सदस्य असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं दुबईच्या एका कंपनीच्या प्रमुख शिवानी सक्सेनाला अटक केली आहे। या व्यवहारात मिळालेल्या दलालीचा पैसा कंपनीत गुंतवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दुबईच्या 2 कंपन्यांच्या त्या संचालक आहेत। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात जी रक्कम समोर आली होती ती 2-3 कंपन्यांमधून आली होती, त्यात शिवानी सक्सेनाच्या कंपनीचाही समावेश आहे। या प्रकरणी संचालनालयाकडून शिवानी सक्सेना यांची चौकशी चालू आहे। कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिला। 2015च्या दहीहंडी उत्सवात अटी आणि मर्यादांचं पालन न केल्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार आणि इतरांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या पीठातर्फे राज्य सरकारला हा स्पष्टीकरणाचा आदेश देण्यात आला। 2015 साली दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना मनोऱ्यांची उंची 20 फुटांपर्यंतच असावी, तसंच त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश नसावा असा आदेश न्यायालयानं दिला होता। त्यानंतर राज्य सरकारनं दहीहंडी हा साहसी खेळ असल्याचा ठराव केला। तसंच 11 वर्षांवरच्या मुलांना त्यांच्या पालकांच्या परवानगीनं मनोऱ्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली। यावर न्यायालयानं राज्य सरकारकडून हे स्पष्टीकरण मागितलं आहे। शेतकरी संघटनेच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय बैठकीची काल नागपुरात सांगता झाली। या बैठकीत 1 जून ते 7 जून दरम्यान झालेल्या शेतकरी संपाचा आढावा घेण्यात आलाय। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी सशर्त असल्यामुळे अपूर्ण आहे असं मत व्यक्त करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी पुन्हा नव्यानं आंदोलन करण्याचा पवित्रा या बैठकीत घेण्यात आला। येत्या 1 ऑगस्टला राज्यभरातले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्जमुक्तीसाठी निवेदनं घेऊन जाणार आहेत। शेतीमालाच्या व्यापारावरची बंधनं उठवण्यासाठी केंद्राने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी कर्जमुक्तीबरोबरच करण्यात येईल। या मागण्यांचा सरकारनं विचार केला नाही तर 3 ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्यभरातले कार्यकर्ते आणि शेतकरी 1 दिवसाचं उपोषण करतील अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी दिली आहे।
प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकरी येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढतील अशी घोषणा बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। समितीच्या काल नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर निमंत्रक बबन हरणे आणि सतीश मांगले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून शेतकऱ्यांकडून शासनाशी करार होत असल्याचा बनावट देखावा करण्यात येतोय। या महामार्गाची जबाबदारी असलेले अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला। या बैठकीत 6 ठराव करण्यात आले असून त्यात आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागावी आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात येणार असल्याचं हरणे यांनी सांगितलं। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारनं दाखवली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयात दिली। या संदर्भात मलेशिया सरकारच्या एका शिष्टमंडळानं काल शिंदे यांची भेट घेऊन या महामार्गाच्या उभारणीत स्वारस्य असल्याचं सांगितलं। शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव जोहारी हाजी अकोब, विशेष अधिकारी मसून अहमद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं सादरीकरणही करण्यात आलं। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातल्या अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयावर काल मोर्चा काढला। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणं, सेवानिवृत्ती वेतन, मुलांच्या पोषण आहारात वाढ यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। बंड गार्डन पोलीस ठाण्यावरून निघालेला हा मोर्चा शहरातल्या विविध मार्गावरून जात बापट यांच्या कार्यालयासमोर जाऊन थडकला। आपल्या मागण्यांचं निवेदन पालकमंत्र्यांना देत लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 25 जुलैला मुंबईत हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। केलेले आहेत। एक तर आम्हाला सेवा ज्येष्ठता आणि शिक्षणाच्या आधारावर जो काही प्रस्ताव कृती समितीने दिलेला आहे त्या आधारित मानधनवाढ हवी आहे। दुसरं असं की महागाई प्रचंड वाढलेली आहे, परंतु शासनाचं कुपोषणाकडे लक्ष नाही, पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि पोषण आहार जो आहे तो 2011 पासून त्याचा दर वाढवलेला नाही। 2011च्या अगोदर एकच वेळेला आहार द्यायचा होता, आता 2 वेळेला आहार द्यावा लागतो, परंतु दर मात्र तोच आहे, 4 रुपये 92 पैसे। आमची मागणी आहे की आता प्रचंड महागाई झालेली आहे, त्यामुळे तिपटीने आहाराचा दर वाढला पाहिजे। केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या युवक युवतींसाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर सध्या अलिबाग इथं चालू आहे। 6 जुलैपासून चालू असलेलं हे शिबिर 20 जुलैपर्यंत चालणार आहे। नेहरू युवा केंद्र आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी 36 शिबिरार्थींना प्रशिक्षण देत आहेत। शिबिरात सहभागी झालेल्या युवकांच्या सक्षमीकरणासह व्यवसाय मार्गदर्शन याबरोबरच समाजाप्रती त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देण्यात येत आहे। शहरी भागातल्या तरुण तरुणींना ग्रामीण भागातल्या समस्यांची जाणीव करून देऊन ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या योजनांबाबत शिबिरार्थींना माहिती देण्यात येते आहे। प्रशिक्षणानंतर या सर्व योजना ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या प्रशिक्षणार्थींवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग इथल्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांनी दूरदर्शनला दिली। भारत, अमेरिका आणि जपान यांच्यातल्या संयुक्त नौसेना सरावाची काल सांगता झाली। युद्ध आणि शांतता काळात या देशांच्या दलांमध्ये समन्वय साधणं तसंच संबंध अधिक दृढ करणं हे या सरावामागचं उद्दिष्ट होतं। या सरावात तीनही देशांच्या नौदलानं शक्तीप्रदर्शन केलं। त्यात तीनही देशांची विमानं, पाणबुड्या आणि युद्ध नौकांचा समावेश होता। भारताची INS विक्रमादित्य, जपानची जिमुआ आणि जगातला सर्वात मोठा एअरक्राफ्ट कॅरियर मानला जाणारा अमेरिकेचा USS निमित्झ यांचा या सरावात विशेष सहभाग होता। समाजातील दलित, उपेक्षित, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी। त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।
समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या सामाजिक मानसिक अवस्थेचं वास्तववादी चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या सकस शब्दांनी मराठी साहित्याला दिलं. 1957च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मुंबई हे त्यांचं वगनाट्य पाहायला हजारो लोक गर्दी करत असत. 1958च्या दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी उपेक्षितांच्या वेदनांना वाचा फोडली. लोकशाहीर, कलाकार, कादंबरीकार, लेखक, कार्यकर्ते अशा विविध भूमिकेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरली. अखेरच्या काळात मात्र ते एकटे पडले. शासनाच्या मासिक 350 रुपयाच्या मानधनावर त्यांना गुजराण करावी लागली. 18 जुलै 1969 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सामाजिक विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना मिळावा हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. अण्णाभाऊंची ही विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे ईशान्येकडची राज्य, उत्तर भारत आणि गुजरातला पुराचा फटका बसलाय. गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सौराष्ट्र आणि कच्छला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. गुजरातमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वलसाड इथं रेल्वे रुळावर पाणी भरलंय. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि इथून बाहेर जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याची रेल्वे सेवा बंद होती. मात्र आता ती हळूहळू सुरू होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. ओदिशातल्या रायगड इथं पुरामध्ये रेल्वेचा एक पूल वाहून गेला. पुरामुळे रस्ते वाहतुकीसह संपर्क यंत्रणा ठप्प असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 61 जणांचा बळी गेलाय. मणिपूरमध्ये इम्फाळ, थाउबल, कांगचेंग आणि विश्वपूर अशा ठिकाणी अजूनही पूरस्थिती आहे. पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. हिमाचल प्रदेशातही ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडतो आहे. राज्यात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुंबईत काल दिवसभर पडलेल्या पावसाची रिमझिम आजही चालूच आहे. ठाणे जिल्ह्यात रात्री सर्वत्र दमदार पाऊस झालाय. अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय. पालघर जिल्ह्यात डहाणू, जव्हार, वाडा भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासूनच हलक्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला आहे. नागपुरात रात्री जोरदार पाऊस झाला. सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी पडत आहेत. परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी रात्री हलका पाऊस झाला. आता मात्र वातावरण ढगाळ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडतोय. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पडणारा पाऊस आता थांबलाय. सध्या वातावरण ढगाळ आहे. वर्ध्यामध्येही पाऊस चालू आहे. येत्या 48 तासात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. उर्वरित राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड. नायडू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी दुबईतल्या कंपनीच्या संचालकांना अटक. अनंतनागमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. कोणत्या आधारावर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला याबाबत स्पष्टीकरण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश. प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकरी संघर्ष समितीचा येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा. आणि गुजरात, आसाम, ओदिशात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.